शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली। ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालंय त्यांच्या बँक खात्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या ताज्या 50 ठळक बातम्या। शेतकरी नसाल तर जमीन खरेदी नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। शेतकरी असल्याचा पुरावा दिल्याशिवाय राज्यामध्ये जमीन घेता येणार नाही। जिल्ह्यातील 72,388 शेतकरी कर्जमाफीच्या निकषामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचे 28,572 आणि CDCC बँकेचे 43,816 खात्यांचा यामध्ये समावेश। चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट। खरीप हंगाम ई-पीक पाहणीला 15 जुलैपासून होणार आता सुरुवात। लाभार्थ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3 महिन्यांचे एकाच वेळी धान्य म्हणजेच की राशन मिळणार। पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 48 तासात विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। काही भागांमध्ये दुष्काळी स्थिती कायम आहे। खरीप पेरणीला पावसाने दिला वेग। राज्याच्या बहुतांश भागांमध्ये समाधानकारक पावसामुळे पेरणीला वेग म्हणजेच की गती आली। शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे। 10 जुलैपासून पावसाचा जोर ओसरणार। कर्जमाफी योजनेसाठी पीक कर्ज खाते आधार कार्डशी संलग्न करा, प्रशासनाचे आवाहन। फार्मर ID अनिवार्य। मुंबईमध्ये एकूण पावसाच्या 42% पाऊस अवघ्या 6 दिवसांमध्ये पडला, मुख्यमंत्र्यांची माहिती। NPL 2000 कोटींवर आता बँकांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा। शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे, अंमलबजावणीबाबत जिल्हा स्तरावर अद्याप सूचनाच नाहीत। सोयाबीनला 6,965 रुपयांचा भाव। चियांच्या दरामध्ये घसरण कायम आहे। अवकाळीने नुकसान। भडगावच्या शेतकऱ्यांसाठी 6 कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले। 52 गावातील 7,092 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार। हेक्टरी 17,000 रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। ई-KYCचे 80% काम पूर्ण झाले। भुसावळ येथील अपडेट। पीक विम्यामध्ये भाग घ्या, अनुदान मिळवा। जुलै अखेर मुदत। नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, अतिवृष्टीसह इतर कारणांनी पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार आर्थिक मदत। जिल्ह्यातील 12,000 शेतकऱ्यांना तब्बल 118 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। या बँकेत तुमचं खातं असेल तरच होणार कर्जमाफी। बँकेची यादी बघूयात। बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा सहकारी बँक, त्यासोबतच फेडरल बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेतील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू। 31 जुलै ही विमा योजनेमध्ये भाग घेण्याची अंतिम म्हणजेच की शेवटची तारीख आहे। अमरनाथमधील बर्फांचे शिवलिंग 5 दिवसांमध्ये वितळले। भाविकांची गर्दी आणि वाढते तापमान याचा परिणाम। कला शिक्षणासाठी 14 जुलैपर्यंत करा अर्ज। येत्या 21 जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार। 43,31,000 रुपये किमतीचे निकृष्ट दूध नष्ट। निकृष्ट दुधाविरोधामध्ये FDAची कारवाई। पंढरपूरमध्ये यंदा आषाढी 2 रांगा दर्शनासाठी 1 रांग सशुल्क। मानधनासाठी म्हातारपणी देखील आता सादर करावी लागणार आहे तुम्हाला कला। दर महिन्याला 5,000 रुपये अनुदान मिळते। प्रशासनाच्या अटीमुळे अनेकांचा लाभ हिरावला जाणार। भाजीपाल्याला सोन्याचा भाव। किचनचे बजेट बिघडले, आवक घटल्याने दर गगनाला। मेथी शेपूंची जुडी 30 रुपयांवर। अनेक भाज्यांनी गाठली 100. व्यायामशाळेत शरीर कमवा, 18 लाखांचे अनुदान मिळवा। राज्य शासनाची व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजना। अवैध सावकारी महागामध्ये 7 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड। विधेयक सादर करण्यात आले। खरेदी मुदत संपली, नोंदणी करून देखील शेकडो शेतकऱ्यांच्या ज्वारी मक्का घरातच। घरकुल झाले मंजूर पण एकही हप्ता भेटला नाही। 3,500 घरकुल अपूर्ण। नांदेड जिल्ह्यातील अपडेट। फार्मर ID नाही, पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी हजारो शेतकऱ्यांपुढे पेच। ॲग्रिस्टेकवर झाली नोंदणी चांगली, मात्र राहिलेल्या शेतकऱ्यांची अडचण तातडीने काढा।
पीक विम्याचा खेळ खंडोबा प्रीमियम 306 कोटी आणि दिले फक्त 145 कोटी रुपये. परभणी जिल्ह्यामध्ये भरपाई वितरणात दिरंगाई, 53% रक्कम प्रक्रियेमध्ये अडकली, शेतकऱ्यांमध्ये संताप. अनुदानासाठी 288 दिवसांची प्रतीक्षा, खात्यामध्ये 1 रुपया देखील जमा झाला नाही, इतरांना मात्र लाभ मिळाला. ओबीसी वंचित ठिबक सिंचन योजना महत्त्वाची अपडेट. महिलांसाठी मोठी खुशखबर, खात्यामध्ये 2,500 रुपये येतील. म्हणजेच की दिल्ली सरकार लवकरच महिला समृद्धी योजना सुरू करणार आहे आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 28 ऑगस्ट रोजी या योजनेचा शुभारंभ म्हणजेच की सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. जिल्ह्यातील 72,388 शेतकरी आता कर्जमाफीच्या उंबरठ्यावर. सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेचे खातेदार. कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. बंदीनंतरही जिल्ह्यात खतांवर लिंकिंग. 266 रुपयांच्या युरियासाठी 2,025 रुपयांचे संयुक्त घ्या. कृषी विभाग म्हणतो तक्रार करा. पालघर जिल्ह्यामध्ये 13,094 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. महागडे सोयाबीन बी ठरले फसवे, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. 3,800 रुपयांची बॅग मातीमोल. तक्रार करू नये, कंपन्यांकडून सहकार्य नाही. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. राज्यात खरीप पेरणीला आता वेग आला. कापूस सोयाबीनला राज्यामध्ये जास्त पसंती मिळत आहे. वाहन परवान्यासाठी आता अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक. 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू करण्यात आले. बाईक टॅक्सीसाठी देखील कडक अटी व कारवाई असेल. शिक्षकांचा एल्गार. टप्पा अनुदानासाठी मुंबईमध्ये विराट ठिय्या. मराठवाड्यातील 1,500 शाळांना कुलूप. 2 लाख विद्यार्थी खोळंबले. गॅसचे संकट टळणार. LPG बाबत सरकारने प्लॅन बदलला. अमेरिकेसोबत मोठा महत्त्वाचा निर्णय. बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. आमदार हरीश पिंपळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरासाठी 4 विशेष रेल्वे गाड्या धावणार. नागपूर आणि अमरावती येथून सुविधा उपलब्ध आहे. पाऊस लांबल्याने हिरव्या वांग्यांचे दर घसरले. आर्थिक आधार हरवल्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल. सध्या वांग्यांचा ठोक विक्री दर 1 रुपया आहे. गॅस सिलेंडरला देखील असते. या ठिकाणी बघू शकतात एक्सपायरी डेट. जिल्हा बँकेच्या बामणी फाटा शाखेतील 516 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. 23.48 कोटींची कर्जमाफी मंजूर करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. अफगाणिस्तानचे कोरडे वारे आणि एल निनोचा फटका. यामुळे आता यापुढे पावसांचा 20 जुलैपर्यंत खंड पडणार. राम मंदिर ट्रस्टकडे 32 किलो सोने, 1,518 किलो चांदी, सर्व सुरक्षित. कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांचा दावा. फोडणी महागली. लसूण अद्रक 200च्या पार गेला. DAP युरिया खतांचा तुटवडा. 1.5 महिन्यांपासून खते मिळण्यास अडचण. पीक कर्ज अडविणाऱ्या बँक व्यवस्थापकांना दणका. सिबिलच्या कारणावरून शेतकऱ्यांचे कर्ज नाकारणाऱ्या बँकांना आता नोटीस गेली आहे. पाऊस थांबला पण वादळी वाऱ्यांचा जोर अधिक वाढला. पावसाच्या विश्रांतीनंतर नद्यांचे पाणी ओसरल्याने नागरिकांना मोठा दिलासा. अतिवृष्टीचा भाजी बाजाराला फटका. बहुतांश भाज्यांनी ओलांडली 100. दुधामध्ये टाच, डिटर्जंट, युरिया, रिफाईंड तेल, भेसळींचा उद्योग. गोरखधंदा तेजीमध्ये. कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. 10 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नाशिक ढगफुटीचे संकट टळले. पर्जन्यवृष्टी कायम. पालघरमध्ये आज रेड अलर्ट. नद्या इशारा पातळीवर. खरडणी अनुदान यादीमध्ये खोट्या लाभार्थ्यांना समाविष्ट केले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने 12 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार. बोगस लाभार्थी हटविण्यासाठी शासनाची अट. आता मानधनासाठी वृद्ध कलावंतांना सादर करावी लागणार त्यांची कला. अतिवृष्टी मदतीपासून 1,559 शेतकरी अजून देखील वंचित आहे. त्रुटींची पूर्तता पूर्ण. जुलै अखेर खात्यात मदत जमा होण्यास सुरुवात होणार.
पुढील 8 ते 10 दिवस पावसात घट होण्याचा अंदाज. हळदीला सोन्याचे दिवस 15,000 ते 16,000 रुपये दर सध्या मिळत आहे. शेतकऱ्यांच्या लग्नाला सर्व पाहुणे येणार, सवलतीत आता एसटी मिळणार, म्हणजेच की राज्य सरकारची महत्त्वाची व मोठी घोषणा. भाडेपट्टा करार नोंदणीला निवासीसाठी अर्धा तर व्यावसायिकांसाठी 1.5% मुद्रांक शुल्क लागणार. राज्यामध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तसेच पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. ई कारच्या विक्रीमध्ये 106% वाढ झाली, मोडले सर्व विक्रम. आज सोन्याचे दर थोड्या प्रमाणामध्ये घसरले आहेत. 24 कॅरेट 1 तोळा सोन्याचा दर 770 रुपयांनी घसरला, म्हणजेच की तुम्हाला 1,44,490 रुपये मोजावे लागतील. तर 22 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 1,32,450 रुपये आणि तसेच 18 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 1,08,370 रुपये इतकी झाली आहे.